महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी च्या वतीने आज या ठिकाणी 43वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या प्रसंगी शाळाच्या गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षक यांचा बक्षीस वितरण आणि सेवापूर्ती सत्कार समारंभ सुद्धा या ठिकाणी आयोजित केला। या कार्यक्रमाला उपस्थित या संस्थेचे संस्थापक आमचे स्नेही देवकर सर, अध्यक्षा सौ देवकर, माझ्या महापालिकेतील सहकारी जाधवरताई, वनिता घोगरे, या संस्थेचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी। पहिलं तर या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आपण आयोजित केला आणि या विभागातील विद्यार्थ्यांची जर पाहिलं, मला गाडगे सरांनी सांगितलं की या शाळेचा साधारण 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतायत आणि खरं गर्वाची गोष्ट सगळ्यांसाठी वाटतं की या शाळेतून UPSCचे 4 विद्यार्थी आणि MPSCचे 6 विद्यार्थी निर्माण झाले। एक लक्षात ठेवा, संस्था बऱ्याच असतात, शाळा बऱ्याच असतात, पण संस्थेतून जे दिलं जातं विद्यार्थ्यांना, ज्याच्यासाठी संस्था निर्माण केली जाते, त्याचं काही तत्व असतं, त्याचं काही मूल्य असतं, त्याचं काही ध्येय असतं, हे सगळं गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न संस्था म्हणून संस्थेचे संस्थापकीय सदस्य विश्वस्त करतातच, पण त्याचबरोबर या ठिकाणी असणारे शिक्षक शिक्षिकांना हे फार मोठं प्राधान्य देणं गरजेचं आहे। कारण शिक्षक शिक्षिका ज्या वेळेला अशा विभागातील मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊन मुलांना घडवण्याचं काम करतात, हे कौतुकास्पद आहे आणि हे निश्चित प्रकारे संस्थेबरोबरच शिक्षक शिक्षिकांना सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभिनंदनास पात्र आहेत म्हटलं तर कुठं वावगं होणार। एक लक्षात ठेवा, हा 43वा वाढदिवस म्हणजे साधारण 80च्या दशकामध्ये या संस्थेची या ठिकाणी स्थापना झाली। 80च्या दशकामध्ये लोकमान्य नगर होता, त्यावेळेला विटाच्या भिंती पण नव्हत्या, कारव्याचे कूड म्हणजे लाकडाच्या कुडांची घरं होती, रस्ते नव्हते। अशा वेळेला अशा ठिकाणी एखादी संस्था निर्माण करणं आणि ती संस्था चालवणं आणि ती संस्था नावारूपास आणणं ही लहान गोष्ट नसते। ही गोष्ट कुणाकडून होऊ शकते? जी माणसं देहाने पछाडलेली असतात, ज्यांना आयुष्यामध्ये सामाजिक जाणीव आणि सामाजिक बांधिलकी म्हणून काहीतरी करण्याची भूमिका असते, अशाच लोकांच्याकडून अशा प्रकारच्या संस्था स्थापन केल्या जातात, त्या चालवल्या जातात आणि त्या नावारूपास आणण्याचं काम केलं जातं। ठाण्यामध्ये विविध संस्था आहेत। आमच्या संस्थेची स्थापना होण्याच्या पाठीमागचं तुम्हाला मी कारण सांगेन। एकदा भाऊजी आणि मी ठाणा कॉलेजमध्ये आम्ही ऍडमिशनसाठी गेलो होतो, प्रवेशासाठी, आणि त्यावेळेला ठाणा कॉलेजमध्ये जो आमचा काही अपमान झाला त्या ठिकाणी, कारण त्यावेळेला आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आम्ही सकाळी 6-7ला बाहेर पडायचो, साधारण रोजचं 9-10 वाजेपर्यंत विविध शाळेमध्ये जायचं आणि प्रवेशाचं त्या गोखले सर, देवकर सर होते, गोखले सरांना आणायला, ठाणा कॉलेजच्या गोखले सरांना आणायला आम्ही सकाळी डोंबिवलीला जायचो 6 वाजता आणि डोंबिवलीवरनं त्यांना गाडीत घेऊन यायचो। गाडीतून काहीतरी पदरात पडतं का बघायचं। 10-15 विद्यार्थ्यांची यादी असायची मुलांच्या प्रवेशाची। 10-15 मधून गोखले सर डोंबिवलीपासून ठाण्यात त्यांना कॉलेजमध्ये सोडेपर्यंत 2-3 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची कामं करायची। विचित्र परिस्थिती होती। म्हणजे आम्ही पाहिलेला हा विभाग आहे
आणि या विभागातील नागरिकांच्या समस्या पाहिलेल्या आहेत आणि समस्यावरती तोडगा काढण्याचं काम सुद्धा निश्चित प्रकारे आम्ही केले. आणि म्हणून समाजामध्ये ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला एक सामाजिक जाणीव आणि समाजाची बांधिलकी म्हणून निश्चित प्रकारे आपल्याला काम करायचं. मी खरोखर धन्यवाद देईन देवकर सरांना, त्यांच्या विचारधारेला आणि त्यांच्या विचाराला निश्चित प्रकारे नतमस्तक होईन की अशा प्रकारचे विचार त्या काळामध्ये 80च्या दशकामध्ये लोकमान्य नगर सारख्या भागामध्ये एखादी संस्था काढावी आणि या विभागातील मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याची भूमिका घ्यावी, याहून मला नाही वाटत की कोणत्याही प्रकारचं सामाजिक काम याच्यापेक्षा मोठं आहे. आणि हे अतिशय मोठं काम आपल्याला वाटतं. उणिवा काढणारी माणसं सुद्धा असतात, पण उणिवा काढणं फार सोपं असतं आणि काम करणं अतिशय कठीण असतं, अतिशय कठीण असतं. आणि ते काही लोकच करतात. आणि त्याच्यामध्ये निश्चित प्रकारे देवकर सरांचा या ठिकाणी मला खरोखर मनापासून मी त्यांना धन्यवाद देईन की अशा भागामध्ये अशी संस्था काढून या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना. आणि मी गाडगे सर मला आता बोलले काही वर्ष 100% निकाल या संस्थेचा लागतो. त्याच्या पाठीमागे निश्चितच प्रेरणा आहे. संस्थापक अध्यक्ष म्हणून देवकर सरांचं निश्चित प्रकारे त्यांचा स्वभाव आणि त्यांना असणारी शिस्त, अभिप्रेत असणारी शिस्त आणि त्या शिस्तीला अभिप्रेत असं निश्चित प्रकारे शिक्षक शिक्षिकांनी केलेलं काम, या सर्व गोष्टीचा ज्यावेळी मिलाप येतो त्यावेळी संस्थेचं नाव निश्चित उज्ज्वल होतं. मी सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती करेन की आपण या भागामध्ये राहतोय आणि या भागामध्ये आपल्या आई वडिलांच्या फार मोठ्या आशा अपेक्षा आहेत. मध्यमवर्गीय समाज या ठिकाणी राहतो. शिक्षकांनी दिलेलं निश्चित प्रकारे शिक्षण जे असतं ते आपल्या आयुष्यासाठी घडवणार असतं. मला वाटतं 10वी 12वी पर्यंत ज्यावेळी तुम्ही शिकता तेव्हा तुमच्या आयुष्याचा पाया या ठिकाणी रचला जातो. आणि हा पाया रचत असताना शिक्षक शिक्षकांनी काही मार्गदर्शन केलं तर निश्चित प्रकारे त्याचं अवलोकन करणं हे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचं काम आहे. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की फार तरुण वयामध्ये मुलं नशेकडे जायला झोकलेली दिसत आहेत. देवकर सर, आपण त्या शाळेत सुद्धा एक कार्यक्रम घेतोय. माझं म्हणणं आहे तुमच्या शाळेत पण एक कार्यक्रम घ्यावा. एसीपी, डीसीपी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी येतील आणि त्या उपक्रमातून सुद्धा निश्चित प्रकारे विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्याच्या पालकांना निश्चित प्रकारे बोध व्हायला पाहिजे. कारण अलीकडच्या काळामध्ये चांगलं कमी बघायला मिळतं आणि वाईट मात्र जास्त बघायला मिळतं. आणि म्हणून ह्या सगळ्यातून आपल्याला चांगलं निर्माण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला चांगलं काय करता येईल ते निश्चित प्रकारे बघायचे आहे आणि वाईटाला आपण बाजूला सारण्याचं काम करायचं आहे. आणि याच्यातून घडतो तो निश्चित प्रकारे आपण घडतो, आपलं कुटुंब घडतं, आपलं शहर घडतं, आपलं राज्य घडतं, आपला देश घडतो. फार मोठं योगदान असतं तुमचं विद्यार्थ्यांचं की देश घडवण्या पाठीमागं. आणि हा जर तुमचा पाया भक्कम झाला तर भविष्यात निश्चित प्रकारे तुमचं उज्ज्वल यश कोणीही रोखू शकत नाही. आणि म्हणून योग्य त्या मार्गाने जाण्यासाठी तुम्हाला निश्चितच संस्थेकडून चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन होते, शिक्षकांच्याकडून चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन होते. ते घेणं काम हे विद्यार्थ्यांचं आहे आणि ते आपण घ्याल आणि घेताय. 100% ज्यावेळी निर्णय लागतोय त्यावेळी निश्चित प्रकारे विद्यार्थी सुद्धा घेत आहेत. याच्यामध्ये निश्चितच कुठं प्रश्नाला वाव नाही. आणि म्हणून अशाच प्रकारची परंपरा कायम ठेवा. आणि ज्या भावनेतून संस्थापक अध्यक्ष म्हणून देवकर सरांनी त्या काळामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीच्या काळामध्ये या ठिकाणी या संस्थेची स्थापना केली, त्या संस्थेचा भरभराट करण्याची भूमिका ही सर्वांनी घ्यावी. शिक्षक शिक्षिकांनी सुद्धा घ्यावी. या ठिकाणी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सुद्धा सत्कार केला. गुरुजी कधी सेवानिवृत्त होत नाही. गुरुजी हे दान देण्याचं काम व्यासपीठ आहे आणि म्हणून गुरुजींना आपण सेवानिवृत्ती म्हणू नये असं मला वाटतं. ते आपल्या बरोबरच आहेत आणि आयुष्य आहे तोपर्यंत दान देण्याचं, शिक्षणाचं दान
देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे, ही भावना निश्चित प्रकारे सर्वांच्या मनामध्ये असली पाहिजे. माणसाच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माणूस जो कार्यरत असतो ती व्यक्ती असते. रिटायरमेंट हे कुठेतरी कायद्याने 58 वर्ष का 60 वर्ष केलंय त्या आयुष्याची रिटायरमेंट नसते. कर्तृत्व आणि काम हे शेवटच्या श्वासापर्यंत निश्चित प्रकारे करायचं असतं आणि ती करण्याची भूमिका तुम्ही आम्ही सर्वांनी घेऊया. पुन्हा एकदा देवकर सरांना मनापासून धन्यवाद देतो की आपण निश्चित प्रकारे या ठिकाणी या अशा परिस्थितीमध्ये काम केलंय. आज मला वाटतं दिघे साहेबांचं नाव नाही घेतलं तर चुकीचं होईल, कारण या ठिकाणी दिघे साहेबांचा फार मोठा मोलाचा वाटा या ठिकाणी या संस्थेच्या जडणघडणीमध्ये आहे. ज्यांनी चांगलं केलेलं आहे त्याचं कधीही अविस्मरण होता कामा नये. आज अण्णाभाऊ साठे असतील, महात्मा फुलेजी असतील, सर्वांचं जे आहे थोर पुरुष आपल्यामध्ये येऊन गेलेले आहेत. फार मोठी माणसं होऊन गेलेले आहेत, फार लवकर गेली. आदरणीय भाऊजी असतील आमचे 54व्या वर्षी या ठिकाणी आपल्याला निरोप घेऊन गेले. त्यामुळं निश्चित प्रकारे जी माणसं फार मोठी होती, विचाराने मोठी होती, आचरणाने मोठी होती, अशी माणसं आपल्यातून निश्चित प्रकारे गेलेली आहेत. आणि आजचं वातावरणाचा मी सर्व विद्यार्थ्यांना निश्चित प्रकारे नम्रपणे विनंतीपूर्वक सांगेन की मोबाईल आणि टीव्ही याच्यापासून जर अशी दूर राहा, बातम्यापासून जर अशी दूर राहा, कारण त्या ठिकाणी येणाऱ्या बातम्या तुम्हाला जे समजत असेल, कम्युनिकेशन फार मोठं झालंय आणि या कम्युनिकेशनच्या माध्यमातून जेवढं ते चांगलं आहे तेवढं विषयाच्या रूपामध्ये आहे आणि म्हणून चांगलं ते घेण्याची आपली भूमिका असली पाहिजे. मैत्री आम्ही 100 लोकांशी करतो, पण त्यातले 2 मित्र निवडतो. त्या मित्रामध्ये काहीतरी गुणवत्ता असते म्हणून ते मित्र निवडतो. आणि म्हणून अशाच प्रकारे आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं लोकमान्य नगर, या लोकमान्य नगर मध्ये रामराज्य टाईप लोकमान्य नगर आपल्याला करायचं आहे. आणि या ठिकाणी एक चांगलं, जरी आम्ही 80च्या दशकात देवकर सर आपण बघितलेलं लोकमान्य नगर असेल, त्यानंतर भाऊजींच्या काळामध्ये मी आणि माझ्या सहकार्याने घडवलेलं लोकमान्य नगर असेल, आणि भविष्यात जे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आमची जी संकल्पना आहे ते संकल्पना यशस्वी झाल्यानंतर बनणारं लोकमान्य नगर आहे, भविष्यातलं लोकमान्य नगर आहे. या सगळ्यांचा आपण प्रथम दर्शनी बघणारे पुरावे इतिहासकार असू हे निश्चित प्रकारे आपण जाणून घ्यायला पाहिजे. अशा ठिकाणी मला आज आपण वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला वाटतं देवकर सर पहिल्यांदाच तुमच्या या शाळेमध्ये मी आणि माझ्या सहकार्यांना येण्याचा योग आला. आपण मला बोलवलंच नाही तर माझा यथोचित सत्कार केला, माझ्या सहकार्यांचा यथोचित सहकार केला. म्हणून संस्था म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो, संस्थेचे मुख्याध्यापक म्हणून आपल्याला धन्यवाद देतो, शिक्षक शिक्षिकांना धन्यवाद देतो. आणि अशाच प्रकारे आमच्या विभागातील विद्यार्थी घडवा आणि आमच्या विद्यार्थ्यांना लोकमान्य नगरच्या विद्यार्थ्यांना नावारूपास येण्यासाठी आपण संधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.